नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पेपर नंबर 2 जो जी-डी-सी-एच्या संदर्भातील, जी तुम्ही आता नुकतीच परीक्षा दिली मे 2022च्या संदर्भातील, यामधलं आपण आज अकाउंट्स या विषय संदर्भातील थोडंसं डिस्कशन्स करणार आहोत, की तुमचं आन्सर करेक्ट आलं आहे की नाही हे तुम्ही एकदा व्हेरिफाय करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अगदी सोपा पार्ट आहे. पोस्टिंगचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मार्किंग दिलं जातं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आन्सर आपला व्हेरिफाय करा या ठिकाणी करेक्ट आलेला आहे किंवा नाही. आणि बराचसा पार्ट जर तुम्ही अकाउंटिंग मधला बघितला ना मुलांनो, खूप सारा सोपा होता हो. काहीच अवघड नव्हतं बघायला गेलं तर. फक्त तुमची जमलिंग तिथे कॅल्क्युलेशन्स मध्ये झाली असेल, एवढी ती मिस्टेक तुमची असेल. पण त्या गोष्टी आपल्याला तिथं करणं गरजेचंच होतं. ओके. आता सुरुवातीला आपण फायनल अकाउंट्स बघूया, की काय आपला आन्सर आलेला आहे त्यामध्ये. आता सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे प्रिपेअर करायचं होतं. सगळ्यात महत्वाचा स्टेप हा एक असणार आहे पहिला. त्यानंतर तुम्हाला हेडिंग त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं. आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. त्याच्यामुळे डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम, अमाउंट, परत पर्टिक्युलर, इनर कॉलम, आउटर कॉलम, अमाउंट त्याच्यामध्ये. ओके. हा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मॅटेबल देणं गरजेचं होतं. दुसरं, हेडिंग, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी शो करणं गरजेचं होतं. बॅलन्स शीटला तुम्हाला लायबिलिटी साईड आणि ऍसेट साईड या दोन्ही गोष्टी लिहिणं गरजेचं होतं. हे मी तुम्हाला फॉर्मॅटेबल सांगतोय. आता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टिंग व्यवस्थित केलेले आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता आपल्याला फक्त जी काही फाइंड आउट जी अमाऊंट आहे जी आन्सरची, ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. ग्रॉस प्रॉफिट जो आपला असणार आहे 3,38,100, हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आला पाहिजे. क्रेडिट टोटल तुमची जी असणार आहे 13,25,600 आणि डेबिट टोटल सुद्धा तुमची 13,25,600. म्हणजे हे ट्रेडिंग अकाउंटचं एवढं असेल तर टॅली. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जो आपण ग्रॉस प्रॉफिट काढला तो क्रेडिटला ट्रान्सफर होणार. त्याच्यामुळे या ठिकाणी 3,38,100 ही तुमची या ठिकाणी टोटल आली पूर्ण. आता इथे सगळ्यात महत्वाचं, बाकीचा जेवढा सगळा एक्सपेन्स खर्च जो काय असणार आहे तो आपण वरती रेकॉर्ड केलेला आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट होत्या तुम्हाला दोन महत्वाच्या त्या ठिकाणी. एक बॅड डेप्सची ऍडजस्टमेंट होती आणि एक आरडीडी ची ऍडजस्टमेंट होती. ह्या दोन्ही ऍडजस्टमेंट खूप महत्वाच्या होत्या. तर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन त्यांनी असा विचारला होता की प्रोव्हाइड ₹300 फॉर बॅड डेप्स. आता बॅड डेप्स आपण नेहमी कशावर काढतो? सनरी डेटर वरती. तर या ठिकाणी बघा, सनरी डेटर मधलं बॅड डेप्स आपल्याला काय करायचे आहे? मायनस करायचे. किती? ₹300. हा एक पहिला पार्ट तुमचा या ठिकाणी. आणि याचा सेकंड इफेक्ट आपल्याला या ठिकाणी द्यायचा होता, बॅड डेप्स मध्ये ती ऍड करायची होती. आता या ठिकाणी तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये पण जी बॅड डेप्स दिली होती, ट्रायल बॅलन्स मध्ये जी दिलेली बॅड डेप्स असणार आहे ती तुमची ₹1,000. त्याच्यामध्ये न्यू बॅड डेप्स जी तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती ₹300, ती तुम्ही याच्यामध्ये ऍड केली. सगळ्यात महत्वाचं, ऍड केल्यावरती, इकडे ऍड केल्यावरती आणि इकडे सन्ड्री डेटर मधनं मायनस केल्यावरती जी तुमची अमाऊंट आली, म्हणजे 22,300 मधनं तुम्ही ₹300 मायनस केले आरडीडी म्हणून, सॉरी बॅड डेप्स म्हणून. आता या ठिकाणी आपल्याला जी ₹22,000 जी तुमची आलेली आहे, ह्या 22,000 वरती तुम्हाला 10% आरडीडी दिलं होतं. 10% आरडीडी. आता बरेचशा मुलांनी काय केलं असेल, 22,300 वरती 10% कॅल्क्युलेशन केलं असेल. तर नाही, जी तुम्हाला वरती प्रोव्हाइड ₹300 फॉर बॅड डेप्स दिली होती, ती बॅड डेप्स मायनस करून जी अमाऊंट आली आहे 22,000, तिच्यावरती तुम्हाला 10% कॅल्क्युलेशन करायचं होतं. मग 22,000 वरती 10% कॅल्क्युलेशन केलं तर 2,200 त्या ठिकाणी अमाऊंट झाली तुमची. आता हे ₹22,000 ही तुमची ऍक्च्युअल त्या ठिकाणची अमाऊंट आली. म्हणजे 300 मायनस करून ₹22,000 तुमचे आले. त्यावरती तुम्ही 10% आरडीडी ऍडजस्टमेंट नुसार त्या ठिकाणी केला. आता याचा सेकंड इफेक्ट आपल्याला कुठे द्यायचा होता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या ठिकाणी. म्हणजे आरडीडी, न्यू आरडीडी आपल्याला बॅड डेप्स मध्ये ऍड करायची होती. इथपर्यंत पार्ट क्लिअर? एवढं तुमची टोटल आली असेल 1,000, पुन्हा त्या ठिकाणी ₹300, त्यानंतर ₹2,200, एकूण तुमची टोटल आली असेल ₹3,500. आता या 3,500 मध्ये जो तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी दिला होता, ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला जो आरडीडी दिला होता क्रेडिट साईडला,
तो या ठिकाणी मायनस करायचा होता. ओल्ड आरडीडी 1500 रुपये. ओके. ओल्ड आरडीडी तुम्ही यातनं मायनस केला 1500, म्हणजे 3500 मधनं मायनस केले 1500 रुपये. आउटरला तुमची अमाऊंट आली 2000 रुपये. इथपर्यंत पार्ट व्यवस्थित समजला. आणि इथला पार्ट आपल्याला कॉमन होता. या दोनच महत्वाच्या ऍडजस्टमेंट तुम्हाला त्या ठिकाणी गरजेच्या होत्या. आणि बाकीच्या मशिनरीवरती ते कॉमन आहेत. बिल्डिंग वरती तुम्हाला 10% होतं. फर्निचर विचारलं होतं, सॉरी, फर्निचर वरती तुम्हाला 5% कॅल्क्युलेशन करायचं होतं. त्यानंतर बिल्डिंग वरती 10% कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, तर त्याची जी व्हॅल्युएशन आली 72,000 रुपये, मायनस करून तुमची आउटरला आली असणारे 6,48,000. हा एक महत्वाचा पार्ट होता त्या ठिकाणी. म्हणजे ह्या बेसिक ऍडजस्टमेंट होत्या, या तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केल्या. आणि अजून एक ऍडजस्टमेंट होते इन्शुरन्स वरती. टू इन्शुरन्स ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला इन्शुरन्स दिला होता 2,100 रुपये. आणि ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी तुम्हाला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून त्या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट दिली होती. सेकंड ऍडजस्टमेंट होती 300 रुपयाची. आता या ठिकाणी तो मायनस होणार. इन्शुरन्स म्हणजे 2,100 मधनं 300 रुपये मायनस करायचे होते. हा पहिला इफेक्ट असणार तुमचा. आउटरला अमाऊंट आली तुमची 1800 रुपये. आणि जे 300 रुपये तुम्ही जे मायनस केले, ते तुम्हाला कुठे लिहायचे होते? ऍसेट साईडला. ऍसेट साईडला ते तुम्हाला शो करायचे होते. म्हणजे ऍक्च्युअल आम्हाला त्या ठिकाणी पे करायचे किती होते हो? 2,100. पण आम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये माहिती दिली की तुमचा प्रीपेड इन्शुरन्स त्यातनं 300 रुपये मायनस करायचे, म्हणजे तुम्हाला आता पे किती करायचे? फक्त 1800 रुपये. हा एक पार्ट त्या ठिकाणी क्लिअर झाला इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता त्या ठिकाणी. आणि बाकीचा जनरल पार्ट होता, जिथे तुम्ही जे काय बिल्डिंग फर्निचर वरती जो डेप्री चार्ज केला, तो डेप्री तुम्हाला इकडे ट्रान्सफर करायचा होता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, इथपर्यंत एवढं क्लिअर. मग आता आपला जीपी फाइंड आउट झाला क्लिअरली 3,38,100. ट्रेडिंगची टोटल 13,25,600. इथपर्यंत तुमचा पार्ट क्लिअर. ज्या महत्वाच्या ऍडजस्टमेंट होत्या त्या तुम्हाला मी सांगितल्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स मध्ये जो तुमचा नेट प्रॉफिट जो आला, नेट प्रॉफिट, हा नेट प्रॉफिट किती आला बघा, लिहून घ्यावं तर 1,58,605. 1,58,605. ओके, हा आला तुमचा त्या ठिकाणी नेट प्रॉफिट. मग हाच नेट प्रॉफिट तुम्ही कॅपिटल मध्ये ऍड केला. कॅपिटलची तुमची अमाऊंट होती 2,61,000 रुपये. आणि ऍड केला तुम्ही त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आला होता आपला? 1,58,605. 1,58,605. ओके. आणि त्याची आउटरला जी अमाऊंट आली ती किती आली? 4,19,605. हा एक महत्वाचा पार्ट होता. बाकीचं जनरली कॉमनली तुम्ही त्या ठिकाणी एंट्रीज केली असणार. आणि तुमचं या ठिकाणी जे टॅली असणार आहे, ही अमाऊंट कितीला टॅली झाली तर बघा, 9,52,605. 9,52,605 ला कितीला? 9,52,605. या ठिकाणी तुमची ही अमाऊंट टॅली झाली 9,52,605. इथे तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम टॅली. इथपर्यंत पार्ट क्लिअर. चला, एवढं सोपा पार्ट होता तरी बरेचशा मुलांनी गोंधळ घालून ठेवलाच असणार आहे, बरोबर ना? आणि ज्यांचा आन्सर करेक्ट आला असेल तर त्यांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पुढे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक कॅशबुक विचारलं होतं. आणि बऱ्याचशा मुलांच्या लक्षात आलं असेल की हा कॅशबुक कुठला होता? मागच्याच क्वेश्चन पेपर मधला आला होता, बरोबर? मग आता इथे फक्त तुम्हाला काय करायचं होतं? फक्त मंथ चेंज केलं होतं आणि अमाऊंट चेंज केली होती. मग आता या ठिकाणी रिसिप्ट साईट आणि पेमेंट साईट असा आपला फॉर्मॅट होता कॅशबुकचा. बरेचशा मुलांना टेन्शन आलं होतं की सर इथं डिस्काउंट विचारतात की काय. पण चला, तुमचा लक चांगला की तुम्हाला सोपा पार्ट आला. ओके. आणि 10 मार्क तुमचे त्या ठिकाणी क्लिअर झाले. इथे तुमचे 30 मार्क क्लिअर झाले. आता इथे तुमचं 10 मार्कांचं शेड्यूल काय असणार आहे बघा. रिसिप्ट आणि पेमेंट. तुम्हाला काही त्यांनी ट्रान्झॅक्शन दिले होते. त्या ट्रान्झॅक्शन नुसार तुम्हाला जे नंबर्स ऑफ आयटम्स किंवा जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते रिसिप्टला कोणकोणते येतात आणि पेमेंटला कोणकोणते येतात हे तुम्हाला रेकॉर्ड करायचं होतं. तर आता रिसिप्ट साईडला टू कॅपिटल अकाउंट 36,000 रुपये. टू कॅपिटल परत त्या ठिकाणी त्यांनी दिलं होतं, बिझनेस साठी लोन घेतलं होतं 50,000 रुपये, म्हणून ते पण आपण इथे टू कॅपिटल म्हणून दाखवलं. टू इंटरेस्ट रिसिव्ह झाला होता 1,500 रुपयाचा.
आणि 2 सेल्स 45,000 ही तुमची रिसिप्ट साईटला एवढ्या त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं होतं. बाकीचा ऑर्डर तुम्ही त्या ठिकाणी पेमेंटला शो करणं गरजेचं आहे. पेमेंटला तुम्हाला परचेस असणार, बाय ड्रॉविंग्स असणार, बाय परचेस आणि बाय सॅलरी आणि बाय रेंट. मग या ठिकाणी तुम्हाला पूर्ण टोटल करणं गरजेचं होतं. मग आता तुम्ही या ठिकाणी जर पूर्ण टोटल केली तर टोटल करून तुमच्या एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली असेल. पूर्ण टोटल आपली आली असणार आहे 1,32,500. मग 1,32,500 मधनं तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट्सची इथपर्यंत टोटल करायची. एवढी टोटल केली आणि ती टोटल 1,32,500 मधनं मायनस करून त्या ठिकाणी तुमचा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन जो आला तो 36,300. म्हणजे तुमचा आन्सर किती असणार आहे तो 36,300. एवढं करेक्ट आलं असेल तर तुमचे 10 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स. पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट, फॉर्मॅटला पण त्या ठिकाणी मार्किंग असतं. व्यवस्थितरित्या फॉर्मॅट ड्रॉ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी बरेचसे मुलं शॉर्टकट नावं लिहितात. शॉर्टकट चालत नाही. इथे तुम्हाला परफेक्टली त्या ठिकाणी शो करणं गरजेचं आहे. हा एक पार्ट इथे क्लिअर झाला. क्वेश्चन नंबर 3 बी मधला 10 मार्क्स अतिशय सोपा होता, काही अवघड नव्हतं. आपण असेच जे महत्वाचे प्रॉब्लेम घेतोय प्रॅक्टिकली व्हिडिओमध्ये की जेणेकरून तुम्ही पासिंग पर्यंत तरी आरामात येणार. पासिंगच्या पुढे जाणार तुम्ही, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट होता, रेशो विचारले होते. बरेचशा विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की व्यवस्थितरित्या रेशो करून ठेवा. आता रेशो यामध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम आला असता हा पूर्ण म्हणजे रेशोचा तुम्हाला प्रॉब्लेम कसा येतो हे माहितीये की ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ऑन बॅलन्स शीट देतात आणि खाली तुम्हाला रेशो फाइंड आउट करायला देतात. पण इथे तसं काही आलं नाही. इथे तुम्हाला डायरेक्ट काय विचारलं, रेशो, फक्त रेशो लिहायचे होते. तर पहिला रेशो आपला होता त्या ठिकाणी करंट रेशो, करंट ऍसेट अपॉन करंट लायबिलिटी हा रेशो आहे. त्यानंतर नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट अपॉन नेट सेल इंटू 100. त्याच्यानंतर एव्हरेज स्टॉक रेशो, एव्हरेज स्टॉक रेशोचा फॉर्म्युला होता ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ओके. त्यानंतर कॅश रेशो होता तुम्हाला त्या ठिकाणी कॅश प्लस कॅश इक्विपमेंट अपॉन टोटल लायबिलिटी. आणि त्यानंतर डेप्ट रेशो होता तुम्हाला टोटल लायबिलिटी अपॉन टोटल ऍसेट. असे तुम्हाला बेसिक 10 मार्कांसाठी हो, किती 10 मार्कांसाठी रेशो विचारले होते. म्हणजे आता तुम्ही जर एक कॅल्क्युलेशन केलं तर हे 10 मार्क्स आणि हे 10 मार्क्स किती झाले 20. आणि इकडचा जो पार्ट असणार आहे तुमचा 30 मार्कांचा, म्हणजे तुम्ही 50 मार्क्स म्हणजे तुमचे 50 मार्क्स त्या ठिकाणी क्लिअर झाले. किती 50. म्हणजे बघा आपण आतापर्यंत एवढा जो पार्ट बघितला हा तुमचा 50 मार्कांचा होता या ठिकाणी क्लिअरली. ज्याचं एवढं करेक्ट आलं व्यवस्थित त्याचे हे 50 मार्क्स फिक्स. आणि पुढचा जो तुम्हाला पार्ट होता क्वेश्चन नंबर 4 मधलाच अजून एक होता त्या ठिकाणी एक बिल ऑफ एक्सचेंजचा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मॅट दिला होता. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट दिला होता. इथे मी थोडस रफ करतो, इथपर्यंत व्यवस्थित तुम्हाला कळालं असेल. ओके. आता बिल ऑफ एक्सचेंजचा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मॅट दिला होता. अगदी सोपं होतं 5 मार्कांसाठी बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, फक्त सिंपली असं ड्रॉ करायचं होतं. आणि आपल्या नोट्स मध्ये पण तुम्ही जर बुक्सची जे नोट्स व्यवस्थित बघितले असेल तर त्याच्यामध्ये बराचसा पार्ट तुम्हाला क्लिअर करून दिला होता. आता इथे तुम्हाला सुरुवातीला असं ड्रॉ करून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही बिल ऑफ एक्सचेंज होतं ते नाव लिहायचं होतं, बिल ऑफ एक्सचेंज. एक फक्त तुम्हाला स्पेसिफिक सांगतो करेक्ट आले का नाही फक्त एवढं बघा. असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं होतं. त्याच्यानंतर इथे स्टॅम्प तुम्हाला द्यायचं होतं या ठिकाणी. त्यानंतर इथे तुमची रुपीज जी काही अमाऊंट तुम्हाला फॉर्मॅट दिला होता त्यांनी त्यानुसार टाकायचा होता. त्यानंतर इथे तुम्हाला अमोल काहीतरी नाव दिले वाटतं त्यांनी, अमोल चांदणी म्हणून इथे ते नाव आलं असतं. त्याच्यानंतर इथे त्याचा ऍड्रेस आणि 9th काहीतरी डेट दिली 9th जानेवारी. ओके. 9th जानेवारीची तुम्हाला त्या ठिकाणी डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं होतं एक सेंटेन्स लाईन मध्ये. ती सेंटेन्स अशी आहे, 3 month आफ्टर डेट पे टू मी और माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज
18,000 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्ड करायची होती. हे रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 म्हणून लिहायचं होतं आणि त्या ठिकाणी गुरुनाथ पाटील म्हणून जे तुम्हाला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, बरोबर, गुरुनाथ पाटील ड्रॉवी म्हणून त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, त्याचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन आणि ऍड्रेस, आणि इथे एस डी मध्ये अमोल चांदणे यांचं नाव आलं असतं आणि इथे तुम्हाला असं ऍक्सेप्टन्सीचा एक फॉर्म्युला, एक स्टॅम्प सारखं तुम्हाला त्या ठिकाणी करायचं होतं. मग यामध्ये तुम्हाला लिहायचं होतं ऍक्सेप्टेड. जे काही कोणी ऍक्सेप्टेड असणार कोण, हा गुरुनाथ, बरोबर. मग गुरुनाथचं इथे नाव आणि इथे त्या ठिकाणी डेट, कधी ऍक्सेप्ट केलं त्यांनी, 12 जानेवारी. या पद्धतीचा तुमचा त्या ठिकाणी फॉर्मॅट आला असता आणि व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह केलंच असेल. आणि जनरली पार्ट जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर साधारण तुमचं या ठिकाणी हे 5 मार्कांचं तुमचं हे क्लिअर झालं असतं, म्हणजे 55 मार्क्स तुमचे इथे वाढले. आणि अजून एक काहीतरी ट्रू अँड फॉल्स तुम्हाला विचारलं होतं वाटतं त्यांनी. ट्रू आणि फॉल्स मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8 ट्रू आणि फॉल्स दिले होते. किती? 8, बरोबर. 8 तुम्हाला त्या ठिकाणी ट्रू आणि फॉल्स दिले होते. त्याच्यातले साधारण 8 ट्रू आणि फॉल्स दिले होते. तर 4th पर्यंत सगळे 1 to 4th पर्यंत सगळे ट्रू होते आणि तिथून पुढे खाली सगळे फॉल्स होते. हा एक तुमचा बेसिक पार्ट त्यामध्ये होता. हे तुमचे 8 मार्क्स त्या ठिकाणी क्लिअर झाले. म्हणजे बघा किती सोपा पार्ट होता. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जर इथं बघितलं तर तुमचे 63 पर्यंत मार्क्स आरामात तुमचे क्लिअर होतात. म्हणजे एवढा पार्ट तुम्हाला एवढा सोपा विचारला होता त्यांनी. आणि बाकीचा जनरली थेरीचा क्वेश्चन जर बघितला असेल तर थेरीमध्ये पण तुम्हाला काही एवढं अवघड दिलेलं नव्हतं. थेरीमध्ये साधारण तुम्हाला BRS बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा एक तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन आला होता पूर्ण, तो सुद्धा तुम्हाला 10 मार्कांसाठी होता. आणि डिफरन्स मेथड, डेप्रिसिएशनच्या मेथड त्या ठिकाणी लिहायचे होतं तुम्हाला, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रिड्युसिंग बॅलन्स मेथड, ह्या दोन्ही मेथड एक्सप्लेन करायच्या होत्या. त्याच्यानंतर बँक रिकन्सिलेशनचं स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला फॉर्मॅट, त्या संदर्भातली मी तुम्हाला नोट्स पाठवलीच होती सॅम्पलिंग BRSच्या संदर्भातली. तर तो बराचसा पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आला असेल. पण एकंदरीत एवढं महत्वाचं होतं. साधारण 60 पर्यंत, वरचे आपण 3 मार्क सोडून देऊया, 60 मार्कांपर्यंत करेक्टली तुमचा पेपर या ठिकाणी पासिंग पर्यंत तुम्हाला आणून ठेवतं. ओके, एवढं व्यवस्थित केलं असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फायनल अकाउंटचं समजलं कितीला टॅली झालाय, कॅश बुक व्यवस्थित समजला, त्यानंतर रेशो व्यवस्थित कळाली आता, त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आणि ट्रू अँड फॉल्स, एवढं बेसिकली ज्या विद्यार्थ्यांचं करेक्ट आलं असेल ते 101% पास आउट. ठीक आहे, समजलं व्यवस्थित. व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुढे आपण आणखीन काही महत्त्वाचे अपडेट्स लवकरच घेऊन येणार आहोत. तसेच आपल्या नवीन बॅचेसच्या संदर्भातील सुद्धा लवकर तुम्हाला मी माहिती देईलच. तुर्ता सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद.